हॅलो, मी सायली फॅशन डिझायनरमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला पॅडेड ब्लाउज म्हणजेच कप लावून ब्लाउज कसा स्टिच करायचा ते सांगणार आहे। तर ह्या ब्लाउजची छाती आहे 36, तर 36 साइजचा पॅडेड ब्लाउज कसा स्टिच करायचा ते सांगणार आहे। तर ते अतिशय सावकाशपणे आणि एकदम स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। तर यासाठी आपला हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, ओके। तर हे बघा, आज मी तुम्हाला पॅडेड ब्लाउज कसा स्टिच करायचा ते सांगणार आहे। तर त्यासाठी हे बघा, हे पॅड घेतलेले आहे 34 साइजचे, ठीक आहे। ते कुठल्याही दुकानात तुम्हाला अवेलेबल असतात साइजनुसार, ओके। तर हे बघा, हा पुढचा भाग कटिंग करून घेतलेला आहे प्रिन्सेस। तर प्रिन्सेस कटिंग कशी करायची हे मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, ओके। तर हे बघा, कटिंग करून घेतलेलं आहे, ठीक आहे। तर आता आपण हा स्टिच करायला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला स्टिच करताना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायचं ते सांगते, कारण की आपलं दोन्ही पण एकाच साइडचं व्हायला नको, दोन वेगवेगळ्या साइडचं व्हावं त्यासाठी, ठीक आहे। तर सगळ्यात आधी आपण अस्तर जॉईन करून घेणार आहोत, ओके। तर हे बघा, हे दोन्ही आपल्याला ओपन करायचं आहे। तर हे बघा, एक ह्या साइडला ठेवलेला आहे आणि एक ह्या साइडला ठेवलेला आहे, ठीक आहे। त्यानंतर सेम हे पण त्याच पद्धतीने ओपन करायचं, एक हे बघा ह्या साइडला आणि एक ह्या साइडला, म्हणजे हे बघा इकडनं आपण अटॅच करणार आहोत आणि हे ह्या साइडला अटॅच करणार आहोत, ठीक आहे। तर ही स्टेप लक्षात राहू द्या, नाहीतर काय होणार, तुमचं दोन्ही पण एकाच साइडचं होणार, ओके। तर आता आपण हे जॉईन करून घेऊयात। तर हे बघा, प्रिन्सेस ब्लाउज आपण स्टिच करताना नेहमी खालच्या साइडने स्टिच करायला सुरुवात करतो का, कारण वरच्या साइडला जरी एक्स्ट्रा झालं तर ते आपण कटिंग करू शकतो आणि मुंड्याला काही प्रॉब्लेम येत नाही। पण जर खालच्या साइडने जर एक्स्ट्रा झालं आणि आपण कट केलं तर आपला प्रिन्सेसचा शेप चुकतो, ठीक आहे। कारण आपण कटोरी ब्लाउजला कसं वरच्या साइडने गळ्यापासून कटोरी जॉईन करायला सुरुवात करत असतो, पण प्रिन्सेस ब्लाउजला खालच्या साइडने सुरुवात करायची असते। तर हे बघा, मी हे जोडून घेत आहे, ठीक आहे। तर हे बघा, हे आपण जॉईन करून घेतलेलं आहे, ठीक आहे। आता अस्तर जॉईन करून झाल्यानंतर आपण ब्लाउज पीसचा जो कटिंग केलेला कपडा आहे ना, तो पण सेम ह्याच पद्धतीने स्टिच करून घेणार आहोत, ठीक आहे। तर हे बघा, हे पण त्याच पद्धतीने ओपन करायचं आहे, एक ह्या साइडला ठेवायचा आणि एक ह्या साइडला ठेवायचा आहे, ठीक आहे। त्यानंतर हा पार्ट पण सेम तसंच ओपन करायचा आहे, एक ह्या साइडला ठेवायचा आणि एक ह्या साइडला ठेवायचा आहे, ठीक आहे। आणि आपण जॉईन करून घेऊयात। तर हे बघा, हा पार्ट पण आपण जॉईन करून घेतलेला आहे, ठीक आहे। आता ह्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला हे जे आहे ना कप ते लावून घ्यायचे आहे, ठीक आहे। तर ते कसे लावायचे ते मी तुम्हाला सांगते। तर हे लक्षात राहू द्या की हा जो पार्ट आहे ना तो आपला असा आला पाहिजे। हे बघा, ही शिलाई आतल्या साइडने आणि ही शिलाई पण आतल्या साइडने, हे बघा ह्या पद्धतीने, आणि इकडचं पण सेम असंच आलं पाहिजे। म्हणजे हे बघा, दोन्ही पण कसं फिनिशिंगला व्यवस्थित दिसतं, इकडचं इकडच्या साइडने आणि इकडचं इकडच्या साइडने, ओके। तर त्यासाठी आता आपण हे कप कसे लावायचे ते खूप महत्त्वाचं आहे, ठीक आहे। तर हे बघा, इथे आपल्याला कप लावायचे आहे, तर आपण त्याचा टक्स पॉईंट घेऊया। तर इथे टक्स पॉईंट घेणार आहोत 4.5, तर हे बघा इथून 4.5ला मार्किंग करून घ्यायची आहे, ठीक आहे। सेम इकडच्या साइडला पण आपल्याला 4.5ला मार्किंग करून घ्यायची आहे। तर हे बघा, हे आपल्याला इथे लावून घ्यायचे आहे, ठीक आहे। पण याचा पण आपल्याला सेंटर काढावा लागणार आहे, तरच आपल्याला व्यवस्थित लावता येईल। तर हे बघा,
इथे मी मार्किंग करून घेते. ठीक आहे, सेम इकडच्या साईडला पण तशीच मार्किंग करून घेऊयात. ओके, म्हणजे हा पॉईंट आपला इथे टक्स पॉईंटला जॉईन झाला पाहिजे. ओके, तर आता आपण हे जॉईन करून घेऊयात. तर हे बघा, हे ह्या पद्धतीने करून याच्यावर बरोबर सेंटरवर ठेवून आपण टिप मारून घेणार आहोत. ठीक आहे, ठीक आहे. तर हे बघा, सेम ह्याच पद्धतीने आपण इकडच्या साईडचं पण लावून घेऊयात. तर हे बघा, हे असं प्रेस करून यात टाकून घेऊयात आणि हा सेंटर बरोबर ही मार्किंग केलेल्या टक्स पॉईंटवर जॉईन करायचा आहे. ठीक आहे, ठीक आहे. तर हे बघा, हे आपण दोन्ही पण साईडला कप जॉईन करून घेतलेले आहे. ठीक आहे, त्यानंतर हे बघा, आता आपल्याला हे यावर जॉईन करायचं आहे. तर हे एक्स्ट्रा आहे, तर आपल्याला बरोबर हे ह्या टक्स पॉईंटवर बरोबर असं आलं पाहिजे आणि आपल्याला तसं जॉईन करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर हे बघा, मी इथे बरोबर इथे पॉईंटवर ठेवते त्या. ठीक आहे, आणि सगळ्या साईडने आपण टिप मारून घेऊयात. तर हे बघा, हे आपण पूर्ण जॉईन करून घेतलेलं आहे. सेम ह्याच पद्धतीने आपण इकडच्या साईडचं पण जॉईन करून घेणार आहोत. ठीक आहे, ठीक आहे. तर हे बघा, हे दोन्ही पण साईडचा आपण जॉईन करून घेतलेला आहे. त्यानंतर हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे ना, तो कटिंग करून घेणार आहोत. ओके, ठीक आहे. तर हे बघा, आपण हे एक्स्ट्राचा कपडा कटिंग करून हे दोन्ही पण साईडचं जॉईन करून घेतलेला आहे. ठीक आहे, हे बघा. आता यानंतर आपण काय करणार आहोत, त्याला हुक पट्टी आणि लूप पट्टी लावून घेऊयात. तर हे बघा, ह्या दोन पट्ट्या काढून घेतलेल्या आहे, ही हुक लावण्यासाठी आणि ही लूप करण्यासाठी. तर हुकाची बघा 1.5 इंचाची घेतलेली आहे, पण मी डबल घेतलेली आहे, त्यामुळे फिनिशिंग व्यवस्थित येते. ठीक आहे, आणि ही पण डबल 2 इंचाची घेतलेली आहे. ओके, तर आता आपण हुक पट्टी लावून घेऊयात. तर हे बघा, इकडच्या साईडने लावणार आहोत. तर हुक पट्टी जी असते ती आपली आपण नेहमी लावतो आणि वरच्या साईडने लावतो, म्हणजे ती आपल्या आतल्या साईडने जात असते. ठीक आहे, तर हे बघा, ह्या पद्धतीने ठेवून मी टिप मारून घेत आहे. हे बघा, ही टिप मारून घेतल्यानंतर आपल्याला दाबटीप द्यायची असते. हे बघा, ह्या प्रकारे फोल्ड करून. ठीक आहे, ओके. त्यानंतर काय करणार आहोत आपण, हे थोडंसं ह्या प्रकारे फोल्ड करणार आहोत. ठीक आहे, आणि याच्या शेजारून एक टिप घेणार आहोत. कट करून घेऊयात आपण. ओके, तर हे बघा, ही आपली हुक पट्टी लावून झालेली आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण ही कटिंग करून घेतलेली लूप पट्टी पण लावून घेऊयात दुसऱ्या साईडला. ओके, तर ही कशी लावायची असते, ही आधी आपल्याला आतल्या साईडने लावायची असते आणि त्यानंतर ती बाहेरनं फोल्ड करायची असते. ठीक आहे, तर हे बघा, मी आतल्या साईडने ह्या प्रकारे पकडणार आहे आणि टिप मारून घेणार आहे. हे बघा, आतल्या साईडने पट्टी लावून घेतल्यानंतर ती बाहेर काढायची आहे.
ओके, ह्या प्रकारे प्रेस करायची आहे। हे बघा, मी मोठी पट्टी घेतलेली आहे, मोठी असली की फिनिशिंगला व्यवस्थित येते। आणि हे बघा, ह्या प्रकारे फोल्ड करून ती जॉईन करून घ्यायची आहे। तर ती साधारणतः 1 इंचची तरी एक्स्ट्रा पाहिजे, तरच आपली ब्लाऊजची फिनिशिंग व्यवस्थित येते आणि ब्लाऊज पण आपल्याला व्यवस्थित बसतो। ठीक आहे। त्यानंतर त्या शेजारून आपण अजून एक टिप घेणार आहोत। ओके, तर हे बघा, हुक आणि लूप दोन्ही पण पट्ट्या लावून झालेल्या आहे आपल्या। हे बघा, एकदम परफेक्ट आणि दोन्ही पण सेम आलेले आहे। ठीक आहे। त्यानंतर आता खालच्या साईडने आपण पट्टी लावून घेणार आहोत। हे बघा, ही साधारणतः 1 ते 1.5 इंचची काढून घेतलेली आहे पट्टी। तर ती आपण जॉईन करून घेऊयात। ठीक आहे, तर हे पट्टी लावून झाली आहे। त्यानंतर दोन्ही पण साईडला आपण हे बघा, ह्या प्रकारे फोल्ड करून दाबटीप देऊन घेणार आहोत। ओके, तर हे बघा, दोन्ही पण साईडला आपण दाबटीप मारून घेतलेली आहे। त्यानंतर हे बघा, हे आपण ह्या प्रकारे फोल्ड करून तिथे हातशिलाई करणार आहोत। ओके, तर तो ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर करूयात आपण। ठीक आहे। आता यानंतर काय करणार आहोत आपण, ह्या दोन्ही पण साईडच्या गळ्यांना गळापट्टी लावून घ्यायची आहे। तर याचा बॅक साईड आपण मटका गळा केलेला आहे, म्हणजे कॅनव्हास पेपर लावून स्टिच केलेला आहे। तर त्याला टीप आहे, त्यामुळे इथे आपण काही पाइपिंग करणार नाही आहोत। ठीक आहे। तर हे बघा, ही पट्टी घेतलेली आहे, तर ही मी क्रॉस कट केलेली आहे। तर हे बघा, ती स्ट्रेचेबल आहे। ठीक आहे। स्ट्रेट कट केली असती तर ती स्ट्रेचेबल नसती। ज्यावेळेस आपण गळ्याला पट्टी लावत असतो किंवा पाइपिंगसाठी पट्टी काढत असतो, तर ती शक्यतो काय करायचं, क्रॉसमध्ये काढायची, म्हणजे कपडा हा स्ट्रेचेबल असतो, तिरका, आणि मग पाइपिंग किंवा गळ्याची पट्टी व्यवस्थित येते। ठीक आहे। तर आता आपण हे दोन्ही पण साईडला ह्या पट्ट्या लावून घेणार आहोत। हे बघा, वरच्या साईडने ह्या प्रकारे ठेवायची आहे आणि त्यावर टीप मारून घ्यायची आहे। ठीक आहे। तर हे बघा, पट्टी लावून घेतलेली आहे। त्यानंतर आपण याला छोटे छोटे कट्स मारूयात, त्यामुळे काय होईल, आपल्या गळ्याचा शेप व्यवस्थित येईल। ठीक आहे। तर हे बघा, त्यानंतर हे ह्या प्रकारे आतल्या साईडने फोल्ड करायची आहे ती पट्टी। हे बघा, एक फोल्ड आणि सेकंड फोल्ड, हे बघा, ह्या पद्धतीने करायचं आहे आणि इथून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। ठीक आहे। तर हे बघा, आपण दोन्ही पण साईडला गळापट्टी लावून घेतलेली आहे। ओके, तर हा आपला पुढचा पार्ट पूर्ण शिवून झालेला आहे। ठीक आहे। तर हे बघा, या स्लीव्स पण आपण रेडी करून घेतलेल्या आहे। हे बघा, त्याला आपण ब्लॅक कलरचं फ्रिल लावलेलं आहे। ठीक आहे। तर दोन्ही पण स्लीव्स रेडी आहे। ओके, त्यानंतर हे बघा, हा बॅक साईड पण आपण स्टिच करून घेतलेला आहे। तर बॅक साईडला आपण डीप असा मटका गळा घेतलेला आहे। ओके, तर आता आपण फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट जॉईन करून घेऊयात। तर शोल्डर जॉईन करण्यासाठी काय करायचं असं, सगळ्यात आधी हा जो बॅक पार्ट आहे तो आपल्याला सरळ ठेवायचा असतो। ठीक आहे। आणि हाईट मोजून घ्यायची, तर आपल्याला 13 आहे ह्या ब्लाऊजची तयार। तर हे बघा, मी इथे 13ला मार्किंग करून घेते। इकडच्या साईडला पण आपण 13ला मार्किंग करून घेऊयात। ठीक आहे। तर ही मार्किंग करून झाल्यानंतर हे बघा, ह्या प्रकारे आपला बॅक पार्ट सरळ ठेवायचा आहे आणि जो फ्रंट साईड आहे ना, ती आपल्याला त्यावर उलटी ठेवायची असते। हे बघा, ह्या पद्धतीने। ठीक आहे। आणि शोल्डर जॉईन करून घ्यायचा आहे।
ओके, तर हे बघा दोन्ही साईडचा आपण शोल्डर जॉईन करून घेतलेला आहे. तर हे बघा कमी जास्त शोल्डर असेल तर ते आपण कट करून दोन्ही पण सेम करून घेणार आहोत. तर हे बघा दोन्ही साईडला जे एक्स्ट्राचं होतं ना इकडे शोल्डर ते आपण कटिंग करून दोन्ही पण सेम करून घेतलेलं आहे. ठीक आहे, आता यानंतर काय करणार आहोत आपण स्लीव्ज लावून घेणार आहोत. तर हे बघा हे ह्या पद्धतीने ठेवायचं आहे आपल्याला. ओके, त्यानंतर ही स्लीव्ज हे बघा ह्या पद्धतीने फोल्ड करायची आहे. तर हे बघा हा जो आहे ना हे शेप तर ही आपली अशी स्लीव्ज आहे, म्हणजे ह्या पुढच्या साईडला लावणार आहे आणि हा पार्ट आपण बॅक साईडला लावणार आहे. ठीक आहे, तर याचा सेंटर काढून घेऊयात. आणि या स्लीव्जची लेंथ आहे 10. तर फ्रिल सोडू ना, तर हे बघा इथून आपण एकदा मोजून घेऊयात 10 आणि इथे मार्किंग करून घेऊयात, म्हणजे बरोबर तेवढंच मार्जिन आपलं येईल. ठीक आहे, तर हे बघा हा सेंटरला ठेवायचा आहे आपल्याला आणि एकदा चेक करून बघायचं की ही स्लीव्ज पुरते की नाही, की जास्त होते. तर हे बघा हे एकदम परफेक्ट पुरते. तर आपण स्टिच करून घेऊयात. तर हे बघा आपण स्लीव्ज लावून घेतलेले आहे. ओके, तर दोन्ही पण साईडला लावलेलं आहे. ठीक आहे, आता यानंतर काय करणार आहोत आपण हे बघा फिटिंग टाकायची आहे ब्लाऊजला. तर फिटिंग टाकण्याआधी सगळ्यात आधी आपण काय करत असतो तर हे ॲज इट इज जॉईन करत असतो कडेने. त्यामुळे काय होते आपली ब्लाऊजची फिनिशिंग छान येते. ठीक आहे, तर आपण आधी हे जॉईन करून घेऊयात. तर हे बघा सरळ ठेवूनच तर हे बघा हे एक एक ठेवून असं आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर हे बघा इथून आपण टिप मारून घेतलेली आहे सरळ. त्यानंतर जो एक्स्ट्राचा कपडा आहे ना इकडचा तो कट करून घ्यायचा आहे. सेम ह्या साईडने इकडच्या साईडला पण आपण टिप मारून घेणार आहोत. तर हे बघा आपण दोन्ही साईडला ही टिप मारून घेतलेली आहे. हे बघा इकडच्या साईडला पण. ठीक आहे, यानंतर काय करणार आहोत आता हे उलटं करणार आहोत आणि याला फिटिंग टाकणार आहोत आपण. तर आपण इथे सेंटरला एक पिन लावून घेऊयात. तर हे बघा इथून आपण टाकणार आहोत छातीचा चौथा भाग. तर ह्या पट्टीपासूनच आपल्याला मोजायचं आहे. ठीक आहे, इथे छाती आहे 36ची. ठीक आहे, तर 36चा चौथा भाग किती होतो 9. 9 चौक 36. तर हे बघा इथे मी 9ला मार्किंग करून घेतलेली आहे. ठीक आहे, इकडच्या साईडला पण मार्किंग करायची आहे, पण ती कशी करायची आहे जी आपण लूपची एक्स्ट्रा पट्टी घेतलेली आहे ना ती सोडून हे बघा ही एवढी सोडून इथे मी टेप ठेवलेला आहे आणि इथून 9ला मार्किंग करायची आहे. ठीक आहे, हे बघा. त्यानंतर टाकणार आहोत कमरेचा चौथा भाग. तर इथे कमर आहे 30. तर 30चा चौथा भाग किती होतो 7.5. 7 चौक 28 आणि ते अर्धा अर्धा. ओके, तर बघा इथे 7.5ला मार्किंग करून घेतलेली आहे. सेम ह्या साईडला पण 7.5ला मार्किंग करायची, पण तसंच ही जी एक्स्ट्राची पट्टी आहे ना ती आपल्याला सोडून द्यायची आहे. ठीक आहे, आणि मग मार्किंग टाकायची आहे. तर ती पट्टी आपण का सोडतो कारण हे बघा ती एकावर एक अशी येत असते. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला ती पट्टी सोडूनच मेजरमेंट टाकायचे असतात. ओके, त्यानंतर टाकणार आहोत आता दंडघेर. ते दंडघेर आहे 13. तर 13चं आपल्याला निम्म घ्यायचं आहे, म्हणजे किती होतं 6 6 12 होतात हां, आणि अर्धा अर्धा म्हणजे 6.5. तर हे बघा इथे 6.5ला मार्किंग करून घेतलेली आहे. ठीक आहे, सेम इकडच्या साईडला पण आपल्याला 6.5ला मार्किंग करून घ्यायची आहे. हे बघा. ओके, आता ही जे मार्किंग केलेलं आहे ना ते पॉईंट आपल्याला जॉईन करायचे आहे. तर बघा इथून इथे आपण लाईन ड्रॉ करणार आहोत. ठीक आहे, आणि इथून इथे करायचे आहे. ठीक आहे, सेम याच पद्धतीने इकडच्या साईडला पण आपण लाईन ड्रॉ करून घेणार आहोत. ठीक आहे, आता ही जी लाईन ड्रॉ केली आहे ना ही आपली फिटिंगची लाईन आहे. तर यावरच आता आपल्याला
टीप मारायची आहे. तर हे बघा, जी फिटिंगची लाईन होती ना तिथे आपण टिप मारलेली आहे दोन्ही पण साईडला. ठीक आहे, तर तुम्ही अजून 1-2 एक्स्ट्रा मारू शकतात. ओके, तर हे आपण सरळ करून घेऊयात. बघा, तर हा आपला ब्लाऊज कंप्लीट झालेला आहे. ह्या साईडला आपण हुका लावणार आहोत आणि ह्या साईडला लूप करणार आहोत. ठीक आहे, तर हे बघा, स्लीव्ज पण आपला कंप्लीट झालेला आहे. स्लीव्जला आपण फ्रिल लावलेला आहे आणि हे फ्रिलचे स्लीव्ज कसे स्टिच करायचं याचा व्हिडिओ मी आधी टाकलेला आहे. ठीक आहे, तर ह्या व्हिडिओमध्ये मेन हे होतं की पॅड लावून आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाऊज कसा स्टिच करायचा ते. तर मी अतिशय सावकाशपणे आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हे बघा, हा पॅडेड ब्लाऊज आपला रेडी झालेला आहे, म्हणजेच कप लावून ब्लाऊज पूर्ण स्टिच करून झालेला आहे. तर हे बघा, हे आतल्या साईडनी गेलेले आहे. ओके, तर फिनिशिंग पण खूप सुंदर आलेली आहे आपल्या ब्लाऊजची. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब करा त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, थँक्यू.